national eligibility cum entrance test that is called as NEET examination. मुळात ही नीट परीक्षा सुरू झाली होती 2013 सालापासून. नंतर त्याच्यामध्ये पुन्हा काही विलंब आले. 2016 सालापासून पुन्हा एकदा ही परीक्षा सुरू झाली. अगोदरच्या काळामध्ये ही परीक्षा सीबीएसईच्या माध्यमातून घेण्यात होती. 2019 साली ही परीक्षा केंद्र स्तरावरील एका संस्थेला देण्यात आली. त्या संस्थेचं नाव आहे NTA. त्याला आपण नॅशनल टेस्टिंग एजन्सी म्हणतो. आणि आता रिसेंटली ही नॅशनल टेस्टिंग एजन्सी नॉन ट्रस्टेड एजन्सी झालेली आहे. ही कंडिशन सध्या महाराष्ट्र आणि देशामध्ये पाहायला मिळते. साधारणतः या परीक्षेमध्ये दरवर्षी 25 लाख विद्यार्थी पार्टिसिपेट होत असतात. महाराष्ट्रामध्ये जर एकंदर विचार केला तर 1.5 लाखापर्यंत विद्यार्थी या परीक्षेमध्ये पार्टिसिपेट होतात. 1.25 लाखाचे विद्यार्थी 1.25 लाखाच्या वर विद्यार्थी क्वालिफाय होतात. आणि ही एक्झाम MBBS असेल, BMS असेल, BUMS, BDS अशा वैद्यकीय BHS अशा वैद्यकीय शाखांमध्ये प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी ही परीक्षा दरवर्षी देशभरात एकाच टाइमला घेतली जाते. पण मागच्या काही कालावधीमध्ये या परीक्षेमध्ये मोठे फ्रॉड पाहायला भेटले आणि या विषयाच्या संदर्भानं देशाचे द लीडर ऑफ अपोजिशन राहुल गांधी यांनी अनेक वेळा आवाज उठवला. आणि त्याच विषयाच्या अनुषंगाने नीटमध्ये होणाऱ्या घोटाळ्याच्या संदर्भात शहर काँग्रेस कमिटी आणि यवतमाळ नगरपालिकेचे जेवढे काही नवनिर्वाचित नगरसेवक आहेत, तालुका काँग्रेसचे अध्यक्ष पण आहेत, कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती माननीय रवी ढोक आहेत, सर्वच ग्रामीणचे पण कार्यकर्ते आहेत. या सर्वांच्या वतीने आज जिल्हाधिकारी यवतमाळ यांच्या मार्फत आपल्या देशाचे लाडके पंतप्रधान सन्माननीय नरेंद्र मोदी यांना निवेदन सादर करण्यात येत आहे. निवेदन सादर केलेलं आहे. आणि या विषयाच्या संदर्भाने कशा संदर्भात आपण हे शहर काँग्रेसच्या वतीनं निवेदन देत आहात आणि नेमका नीटचा राज्यात आणि देशात नेमका काय प्रकार घडला होता? आपल्या सर्वांना माहित आहे का गेल्या काही दिवसात आपण सर्वांनी पेपरच्या माध्यमातून, टीव्हीच्या माध्यमातून आपल्याला माहिती पडली की नीट हा पेपर लीक झाला आहे. बरोबर. आणि नीट म्हणजे डॉक्टरचं एंट्रन्स. या देशातल्या सर्वात जास्त जर कोणता जर अभ्यासक्रम जायची इच्छा असेल विद्यार्थी तर डॉक्टर आहे. डॉक्टर एक समाजात प्रतिष्ठा असलेला व्यवसाय आहे. आणि यासाठी ही जे नीट आहे, नीटचा अभ्यासक्रम शिकण्यासाठी लोक वेगवेगळ्या कोचिंगमध्ये ॲडमिशन घेत होते. अतिशय गरीबापासून तर श्रीमंत लोकांपर्यंतचे विद्यार्थी डॉक्टर व्हायचं स्वप्न बघतात. आणि या अशा याच्यामध्ये हा नीटचा जो पेपर आहे, हे सरकार किंवा या सरकारमध्ये असलेले त्याचे लोक किंवा हे कोचिंगवाले किंवा हे जेव्हा NTA हा जर पेपर लीक करत आहे, तर या माध्यमातून जे गरिबांचे मुलं जे खरंच हुशार आहे त्यांच्यावर किती अन्याय होत आहे. आताच माझ्या शेजारी एक पालक म्हणजे अक्षरशः रडला, कारण घरचं सोनं विकून त्यांनी 2 वर्ष पोराला नांदेडला ठेवलं. आणि अशा वेळेस जर समजा जर त्या विद्यार्थ्यानं एक्झाम दिली, अभ्यास केला ना, हा जर पेपर लीक होत आहे, तर त्या कुटुंबाचं काय, त्या कुटुंबाचा झालेल्या खर्चाचं काय? असे लाखो विद्यार्थी आहे की ज्याचं भविष्य टांगणीला लागलं आहे. सरकारला साधी एक नीट एक्झाम व्यवस्थित घेता येत नाही. म्हणजे हा पेपर फुटायचा महिनाभर आधी पेपर फुटला म्हणते. प्रत्येकाने त्या कोचिंग सेंटरवाल्यांनी प्रत्येक विद्यार्थ्याला पेपर विकला या देशात. आणि सर्वात म्हणजे महाराष्ट्रातूनही हा पेपर फुटला. ज्या महाराष्ट्रात आपण शाहू फुलेचा हा महाराष्ट्र आहे, त्या ठिकाणी अशा घटना होत आहे, पेपर फुटीसारख्या घटना होत आहे. आणि याला सर्वस्वी जबाबदार असेल तर सरकार आहे. सरकारचं या गोष्टीवर लक्ष नाही आहे. मागच्या वेळेसही असा पेपर फुटल्याचं होतं, कारण 720 पैकी 720 मार्क कोणाला भेटत नाही. मागच्या वेळेसही फुटला. मी आज जेव्हा टीव्हीत बघत होतो काही चॅनलवर, तर या मोठेगावकरच्या एका जुन्या प्राध्यापक मित्रांनी सांगितलं का मी हे जे प्रकरण आहे हे 2-4 वर्षाआधी कळवलं का या प्रकारचं हे प्रकरण होत आहे. खूप सारे लोक हा पेपर फोडत आहे, पण कुठल्याच एजन्सीने त्याच्या या बोलण्यावर लक्ष दिलं नाही, त्याच्या पत्रावर लक्ष दिलं नाही. म्हणजे सरकारला हे माहीत आहे का हे पेपर फुटत आहे. यातून होत काय असेल तर सर्वसामान्य गरीब लोकांची आर्थिक पिळवणूक होत आहे. कारण तुम्ही जर बघितलं तर कुठलाही विद्यार्थी 11वी 12वी 10वी झाला काही कोचिंगवाले त्याच्या घरी जातात, एक तर JEE नाही तर नीट यायचं. जर तुम्ही पॅकेज बघितलं तर 1.5 लाख, 3 लाख, 5 लाख, 6 लाख असे पॅकेज आहे. म्हणजे एका विद्यार्थ्याला 2 वर्ष ठेवत असतं किमान 5 ते 10 खर्च आहे. आणि हे सर्व गरिबांचे विद्यार्थी. आणि या माध्यमातून आम्ही शहर काँग्रेस कमिटी जाहीर निषेधच करतो, सरकारचाही करतो, पंतप्रधानाचाही करतो की त्यांनी या देशाची जी शिक्षण व्यवस्था आहे ही शिक्षण व्यवस्था चांगली करावी. तुमच्याकडून नसन होत ह्या सगळ्या गोष्टी तर चांगल्या संस्थेला द्या ना. चांगले काम करणारे लोक आहेत त्यांच्यावर विश्वास ठेवा ना.
तर त्यांच्यावर विश्वास न ठेवता तेचेच प्यादे, आमचा असा स्पष्ट आरोप आहे की या सरकारमधलेच प्यादे हा पेपर लीक करत आहे. की कुठली एक्झाम आतापर्यंत 99 पेपर लीक झालेले आहे. म्हणजे सरकार पेपर घेते का मजाक करते काही समजत नाही. गरिबाला याच्यातलं काही समजत नाही. जे अशिक्षित त्यांना काही समजत नाही. पण निदान सुशिक्षित लोकांनी, आणि माझं जनतेला आव्हान का तुम्ही जागे व्हा. हे काय होत आहे पहा. आज जरी तुमच्या घराला आग नसेल लागली तरी ही आग दूर नाही आहे. शक्यता. त्याच्यामुळे सर्वसामान्य प्रश्न कोणाचा असो, जर देशात अशा काही गोष्टी घडत असल्या तर सर्वांनी एक मिळून या सगळ्या गोष्टीचा सामना केला पाहिजे. आणि म्हणून शहर काँग्रेस कमिटी याचा निषेध करण्यासाठी या ठिकाणी आता आलो आहोत. महाराष्ट्र पब्लिक सर्व्हिस कमिशन असेल, युनियन पब्लिक सर्व्हिस कमिशन असेल, आणि त्याचप्रमाणे एमबीबीएसच्या विद्यार्थ्यांसाठी जी एंट्रन्स एक्झाम असते नीटमध्ये पण प्रचंड मोठ्या प्रमाणात घोटाळे पाहायला मिळाले. आणि म्हणूनच शहर काँग्रेसच्या वतीने या ठिकाणी जिल्हाधिकारी यवतमाळ यांच्या मार्फत आपल्या देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना निवेदन सादर करण्यात आले. तर दुसरी